शिवसेनेनं केलेली मदत अमित शहा विसरले आहेत का? संजय राऊत स्पष्टच बोलले. रविवारी शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार पडलेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. काल मवियाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अमित शहांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी इतिहासातील अनेक गोष्टींचा उल्लेख करत अमित शहांच्या तडीपारच्या वेळची परिस्थिती सांगितली. ते जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता, तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती, असं पवार यांनी अमित शहा यांच्याबद्दल सांगितलं होतं. आणि याच मुद्द्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेने अमित शहांना जी मदत केली ते त्याबद्दल विसरले आहेत का, असा सवाल विचार करण्यात आला. राऊत स्पष्टच बोलले, शिवसेनेनं माननीय बाळासाहेब ठाकरेंनी फक्त अमित शहांना नाही तर नरेंद्र मोदींना सुद्धा मदत केली होती. गुजरातच्या मुद्द्यावरून अख्खा देश जेव्हा मोदींच्या विरोधात होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून काढण्याचा निर्णय पूर्णपणे घेतला होता. फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे होते आणि त्यांना आता काढणं योग्य नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. असं अमित शहांच्या बाबतीतही काहीतरी घडलं असेल, त्याशिवाय शरद पवार काही बोलणार नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. प्रकरण काय आहे? मला वाटतं शरद पवार साहेबांनी एक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे सध्याच्या. आणि माननीय पवार साहेब जो प्रसंग सांगतायत तेव्हा अमित शहा हे गुजरातमधले त्या काळातले बरखास्त गृहराज्यमंत्री होते. त्यांच्यावरती खटला चालू होता आणि त्या काळात ते अनेकांचे दरवाजे ठोकत होते मदतीसाठी. मग त्यात माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील. मी अनेकदा त्यांना त्या काळामध्ये, मी स्वतः त्या काळामध्ये पार्लमेंटला अरुण जेटली यांच्या केबिनच्या बाहेर वेटिंगला बसलेलं पाहिलेलं आहे. पण अरुण जेटली ही कायदेशीर बाजू सांभाळत होते, जरी मंत्री असले किंवा विरोधी पक्ष नेते असले तरी त्या काळातले. तर माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोकतो. पण ज्याने संकट काळात मदत केली आणि चांगल्या प्रकारची मदत केली, अशा नेत्याच्या आणि अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही. आता काय झालंय हे पवार साहेबांनी सांगितलंय, पण ती अर्धवट माहिती आहे थोडीशी. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण मी गुप्ततेला मानलेला माणूस आहे. काही गोष्टी या गोपनीय असतात आणि त्या शक्यतो त्याचा बभरा करायचा नसतो. केलेली मदत जी असते, दान जे असतं, ते या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. ती आमची वृत्ती नाही, कारण हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण राऊत साहेब असं म्हणता येईल की शिवसेनेनं जी मदत अमित शहांना केली ते ती विसरले आहेत असं तुमचं म्हणणं? बघा, शिवसेनेनं मदत माननीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी नाही केलेली आहे. अख्खा देश मोदींच्या विरोधामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढण्याची तयारी पूर्ण झाली असताना प्रधानमंत्र्यांकडून, अटलजींकडून, फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते की जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, तेव्हा की त्यांना आता काढणं योग्य नाही. असं अमित शहाच्या बाबतीत काहीतरी घडलं असू शकेल, त्याशिवाय पवार साहेब बोलणार नाहीत ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.